नमस्कार मित्रांनो, आपल्याला शासकीय योजनेतून महिन्याला पेन्शन भेटते का? उदाहरणार्थ संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना किंवा दिव्यांग अनुदान योजना अशा प्रकारच्या योजनेतून महिन्याला 1500 किंवा 2500 रुपये अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात येते. पण दरवर्षी आपल्याला हयातीचा दाखला देणे बंधनकारक असतं. यासाठी आपण तालुका ठिकाणी जाता, हयातीचा दाखला काढून तो तिथे जमा करता. पण आता तसे करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही घर बसल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हयातीचा दाखला किंवा या योजनेची ई-केवायसी करू शकता. कशा पद्धतीने आपण करायचं आहे, स्टेप बाय स्टेप माहिती देण्यात आलेली आहे. कुठेही जाण्याची गरज नाही. हा व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने आपण हयातीचा दाखला किंवा ई-केवायसी करायची आहे. चला तर अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरती यायचं आहे. पहा, प्ले स्टोअर वरती आल्यानंतर बेनिफिशरी सत्यापन नावाचं ॲप सर्च करायचं आहे. यानंतर पहा, अशा पद्धतीचा इंटरफेस आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप ते इन्स्टॉल करून घ्या. यानंतर पहा, ओपन या पर्यायावरती क्लिक करा. NICचंच ॲप आहे, त्यामुळे पहा यानंतरची स्टेप मी सांगतो. लँग्वेज तुमची सिलेक्ट करून घ्या, इंग्लिश करा आणि डन करा. यानंतर पहा, इथे 3 ऑप्शन आहेत. हे 3 ऑप्शन आता स्किप करा. इथं प्रोसेड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन पर्याय आहे खालती, त्या पर्यायावरती क्लिक करा. पहा, इथे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करू शकता. पहा, तुमचा म्हणजे कुणाचा, जो कोणी ई-केवायसी करणार आहे त्यांचा. पहा, इथे टाका आणि रजिस्टर करा. त्यानंतर पहा, OTP येणार आहे तुमच्या मोबाईलवरती, तो इथं फिल करायचा आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर पहा, इथं आपल्याला इंटर नेम ॲज इन आधार म्हणजे आधारवरचं नाव आहे ते इथे तुम्हाला टाईप करायचं आहे. यानंतर पहा, इथं डिक्लेरेशन आहे, इथं सेल्फ अँड फॅमिली ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथं पहा डिक्लेरेशनला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि स्कॅन पर्यायावरती क्लिक करा. स्कॅन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला स्कॅन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला तुमचं चेहरा या बॉक्समध्ये घ्यायचा आहे, गोल राऊंड मध्ये, आणि डोळे ब्लिंक करायचे आहेत. पहा, डोळे ब्लिंक केल्यानंतर हे तुमचं नवीन ऑप्शन होणार आहे. जर तुमचं स्कॅनिंग होत नसेल तर तुम्हाला एक ऍप इन्स्टॉल करावं लागणार आहे. ते ऍप मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. पहा, यानंतर पहा, इथे आपल्याला महाराष्ट्राचा लोगो आलेला आहे. पहा, इथं महाराष्ट्राचा लोगो आलेला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. बस, इथं पहा सोशल सिक्युरिटी पेन्शन नावाचा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करा. आता इथं पहा बेनिफिशरी व्हेरिफिकेशन नावाचा पर्याय आहे, या पर्यायावरती क्लिक करा. पहा, आता तुम्हाला इथे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे ज्याची पेन्शन सुरू आहे आणि त्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे टाकायचा आहे. इथं डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, त्यांच्या मोबाईलवरती OTP जाईल, तो इथे फिल करायचा आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर पहा, इथं बेनिफिशरी व्हॅलिडेटेड बाय दिस स्कीम प्लीज प्रोसेड फॉर आधार ऑथेंटिकेशन. पहा यांचं. यानंतर पहा, इथं बेनिफिशरी व्हॅलिडेशन करण्यासाठी डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे आणि स्कॅन पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा ऍप तो ओपन होईल. यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा स्कॅन करायचा आहे चेहरा, डोळे बंद चालू करायचे आहेत राऊंड मध्ये. यानंतर पाहू शकता, इथं आता चेहरा स्कॅन केल्यानंतर त्या व्यक्तीचा डिटेल्स ओपन झालेली आहे. महाराष्ट्र सोशल सिक्युरिटी पेन्शन यांची डिटेल्स, यांचा फोटो, ट्रान्झॅक्शन ID, बेनिफिशरी नेम आणि इथे रजिस्ट्रेशन डेट आणि इथे पाहू शकता मोबाईल नंबर, आधार नंबर आणि स्कीम नावाचा ऑप्शन आहे. उदाहरणार्थ पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, म्हणजे या व्यक्तीचं पेन्शन चालू होती, आता ही ई-केवायसी म्हणजेच हयातीचा दाखला आपण काढलेला आहे. यानंतर पहा, ट्रान्झॅक्शन ID जी आहे ती तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे, स्क्रीनशॉट मारा किंवा तुम्हाला SMS सुद्धा येऊन जाईल. आता इथे ओके पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पहा, ओके या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पहा, आता ह्या व्यक्तीचं ई-केवायसी ही सक्सेसफुली झालेली आहे. आता केवायसी झाली की नाही, हयातीचा दाखला तयार झालाय की नाही हे चेक करण्यासाठी बॅक यायचं आहे आणि इथं पहा, जिथं बेनिफिशरी व्हेरिफिकेशन केला होता त्याच्या खालती व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करा. इथे आता प्लीज इंटर BSA ID म्हणजेच की तो ट्रान्झॅक्शन ID होता तो इथे इंटर करायचा आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. बेनिफिशरी ID टाकून सबमिट केल्यावर OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली, ओके करा. OTP आलेला आहे तो फिल करा आणि तो OTP व्हेरीफाय पर्यायावरती क्लिक करा. पहा, इथं आता आपल्याला जे मगाशी दाखवल्याप्रमाणे तुमचा बेनिफिशरी ID ओपन झालेला आहे, तुमचा इमेज झालेला आहे. इथे पाहू शकता स्कीम सुद्धा दिसत आहे. आता तुमचं इथे पाहू शकता सर्टिफिकेट तयार झालेलं आहे आणि इथे BSA ID सुद्धा इथे
तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे. बस इतकंच करायचं आहे, आपली ई केवायसी कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण ई केवायसी हयातीचा दाखला करून घ्यायचा आहे नियमित पेन्शन मिळवण्यासाठी. तर हा व्हिडिओ सर्व जे कोणी निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना किंवा दिव्यांग अनुदान योजनेतून लाभ घेतात त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. तुमच्या काही महत्त्वाच्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. धन्यवाद.